चला मॅच लगेच स्टार्ट करायची आहे. सेकंड इनिंग मध्ये सुद्धा आपल्याला 5 ओव्हरचा खेळ करायचा आहे. अशा वेळेला फिल्डिंग टीम विनय जबाबदारी असणार आहे तुमच्यावरती की 5 ओव्हर लवकरात लवकर कंप्लीट करायचे आहेत, ज्यामुळे सनलाइटचा कोणताही इफेक्ट नेक्स्ट इनिंग मध्ये तुमच्या तुम्ही बॅटिंग करत असताना झाला पाहिजे नाही आपल्याला. त्यासाठी ओपनिंगची जोडी मोहसिन आणि त्यांच्या समोर सौरभ. सौरभ ज्यांच्या बॅटिंगने आज आम्ही प्रभावित झालो, सगळ्याच प्रेक्षकांची मनं जिंकल्यात, तो सौरभ. आणि नॉन स्ट्राईक एंडवरती टीमचे कॅप्टन. बॅटिंगने त्यांचा आजचा दिवस एवढा चांगला गेलेला नाहीये, मात्र गोलंदाजीमध्ये त्यांनी ते कव्हर केलंय. सर्वच त्यांचे जे बॅटिंग मध्ये लॅग राहिलेत ते सगळेच त्यांनी भरून काढल्यात, त्या जागा भरून काढल्यात. गोलंदाजी मार्क वरती इर्लाजू परिसरातील एक लेफ्टी गोलंदाज, दर्जेदार गोलंदाज विनय. बॅटची लिडिंग एज, पहिल्याच बॉल वरती कॅचची संधी, कॅच खालती विकेट कीपर पियुष घेतलाय झेल आणि संपवलाय. सौरभ यांच्या पारीचा खेळ पहिल्याच बॉल वरती दिला मोठा धक्का. आणि आता आम्ही विनंती केला आमच्या डीजे मनीष यांना थोडं वातावरण बनवायचं आहे. आशिष मैदानामध्ये आशिष आलेत. विनय पहिल्याच बॉल वरती विकेट घेत आहेत. चांगली विकेट मिळाली पहिल्याच बॉल वरती सौरभ यांची. दुसरा बॉल तिकडे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप ब्लॉक करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. डॉट बॉल आलाय. लूज बॉल होता, त्याला वळवलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला. तिकडे बॉल आतमध्ये आलाय, बॉलला लागून तिकडे मात्र मिळते ती फक्त सिंगलने खातं खोललं. 3 बॉल 1 रन 1 विकेट 1-1 अशी इक्वेशन आपल्याला स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहे. तुम्ही बघता IGPL सीझन 2 आलेल्या तमाम प्रेक्षकांचा, मैदानावरती आलेल्या तमाम प्रेक्षकांचा, त्याचबरोबर घर बसल्या प्रेक्षकांचा सहर्ष स्वागत आहे. वड बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला, त्याच एकाच ऍक्शन मध्ये एक मध्ये कलेक्ट केला. पियुष यांची सुंदर विकेट किपिंग बघायला मिळाली या बॉल वरती. सुंदर क्रिकेट. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू विनय मोरे. वड बॉलिंग, बड़े मंच पे बड़ा पंच देने की आदत है असा विनय. सुंदर गोलंदाजी, पहिले 5 बॉल काय डिलिव्हर केल्यात. हो 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 3 बॉल लगातारचे एकाच ऍक्शन मध्ये, एकाच ऍक्शन रिप्ले 3 बॉल मध्ये दाखवला. डॉट बॉलची हॅट्रिक क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये. बड़े मैच का बड़ा खिलाड़ी, ऐसे ही नहीं मेरा नाम आयकॉन में लिया जाता. ते दाखवत आहे, तो एक्झाम्पल पेश केला. स्वतःच्या नावाला साजेसा खेळ पहिल्या ओव्हर मध्ये पेश केला. एक फलंदाज बाद, 1 ओव्हरचा खेळ झाला. 1 रन स्कोर कार्ड वरती आहेत. लेफ्टी नंतर अजून एक लेफ्टीचा वापर. संघाचा कर्णधार स्वतः गोलंदाजीसाठी आलेत. आशिष स्ट्राईक वरती आलेत. एक उंचखोरा खेळाडू आहे, जास्त आज बॅटिंग आलेली नाहीये वाटायला, मात्र या क्रुशियल मॅच मध्ये एक चांगला नॉक त्यांच्या टीमला त्याच्याकडून एक्सपेक्टेड आहे. आणि त्याच्यावरती खरा उतरणार का हा खेळाडू. अगर नाम बड़ा है तो काम बड़ा करना होगा. मोहित त्यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. लोवर फुल टॉस, विकेटची संधी, कॅच खालती पियुष आला. पियुष म्हणजे सेफ हँड्स, कोणती चुकी करत नाहीये.
आणि मोहित भाग पाडलाय ते समोर या टीमचा स्टार पण खेळाडू अक्रम यांना बॅटिंग साठी आता मध्ये मैदानामध्ये पेश केलाय. दोन फलंदाज बाद झाले ज्यांच्याकडून बऱ्याचशा अपेक्षा होत्या, सौरभ आणि आशिष. मोहित पहिल्याच बॉलवरती विकेट घेत आहेत. त्यांच्यासाठी विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. स्लॉट मधील बॉलला समोरच्या दिशेला उडवला, चेंडू आउट ऑफ द प्ले. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल झाला. बॉलला आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला तर मात्र अनसक्सेसफुल. बॉलने डिस्टन्स कव्हर केला. प्रेशर अक्रम यांचा हा फटका तिकडे या वॉलला लागून बॉल आतमध्ये आला. इसको कहते हैं लक. बॉल वॉलला लागून वन बाउन्स वरती सरळ हातामध्ये आला त्या खेळाडूच्या. मात्र 2 विकेट गेल्या होत्या, एकच रन स्कोर कार्ड वरती होती, तरी सुद्धा पहिल्याच बॉल वरती षटकार खेचला. ती रील फेमस झाली होती हर्षदीप सिंगची. प्रेशर, व्हॉट प्रेशर, पहिल्याच बॉलवरती दाखवला मैदानावरती षटकार खेचून. प्रेशर लेने वाले हम नहीं है, हम प्रेशर देने वाले हैं. So, अक्रम मोहसिन फुलटॉस बॉलला 2 रन साठी पाठवलंय डिक्लेअर झोन मध्ये. 10 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. पहिल्या बॉलवरती आलेली विकेट तिथून मात्र बॅट्समन टीम बॅटिंग टीमने कमबॅक केलंय. आणि काय कमबॅक केलंय, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून हमें आता है, हमारी फितरत में कमबॅक करना, म्हणून तर आम्ही इथपर्यंत पोहोचलो लास्ट मॅच पर्यंत. हे दाखवतात अल हादी अँड सेल्विन संघ. ऑल ओव्हर फुल टॉस फ्लिक केलाय, तिकडे बॉल ट्रॅव्हल झालाय तो फाईन लेगच्या दिशेने, तिथे मिळते सिंगल. सिंगलच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे गेलाय. 17 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. 2 ओव्हर 17 रन, 2 फलंदाज बाद झालेत. जे प्रेशर बिल्ड झालं होतं पहिल्या ओव्हर मध्ये 1 रनची ओव्हर आली होती, तिथे मात्र या ओव्हर मध्ये धावा बनवल्या अक्रम आणि त्याच्या समोर कॅप्टनने. 17 रन स्कोर कार्ड वरती 17 रन्स. 17 बोले तो खतरा आता कोणत्या टीम वरती आहे. फिल्डिंग की बॅटिंग, चला बॉलिंग चेंज करायचा, वेळ घेऊ नका, टाइम बघून जरा फिल्डिंग टीमने खेळ करा. 5:52 झालेत, ऑलमोस्ट 6 वाजायला आलेत. त्यानंतर तुमची 5 ओव्हरची इनिंग बाकी आहे. अजून या इनिंग मधील 3 ओव्हर बाकी आहेत. अशा वेळेला फिल्डिंग टीम पियुष, विनय थोडं फास्ट घ्या, नंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. गोलंदाजी मार्क वरती ज्या खेळाडूने आज प्रभावित केलं, ज्याच्या खेळाने आपल्याला प्रभावित केलं, सर्वांनाच प्रभावित केलं, मन जिंकलेत प्रेक्षकांची, तो तनिष मैदानामध्ये आलाय. ॲटम राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज. संघाचा कॅप्टन समोर आहे, एक एक्सपिरियन्स खेळाडू, त्याच्या विरुद्ध एक युवक 33 गोलंदाज. मोहसिन सुद्धा एक चांगले गोलंदाज आहे. चांगलं बॅटल बघायला मिळणार आहे, बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल. सतरा रन स्कोर करवरती 2 षटकार आले मागच्या ओव्हर मध्ये. जे प्रेशर बिल्ड झालं होतं ते प्रेशर मात्र रिलीज झालंय. मैदानाच्या
ऑन साईडला म्हणजे लेग साईडला जे प्रेक्षक मॅचला एन्जॉय करतात, IGPL सीझन 2 ला एन्जॉय करतायत, आलेल्या तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे IGPL सीझन 2 मध्ये पूर्ण IGPL कमिटी तर्फे. हो, व्हॉट अ पिकअप शॉट, दर्जेदार फटका. मात्र लास्ट मोमेंट वरती बॉलला आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलाय, तिथे मात्र फिल्डिंग करतात अतुल. सुंदर प्रयत्न. मॅच इम्पॉर्टंट आहे, या इम्पॉर्टंट मॅच इम्पॉर्टन्स ओळखतात सर्वच फिल्डर. रन सेव्ह करण्यावरती जास्त भर दिला. दमदार पुलचा फटका. आता मात्र दोन्ही फलंदाज टच मध्ये दिसतात, चांगला टच मध्ये बॅटिंग करतात. एक चांगलं स्कोर कार्ड मध्ये टोटल लागू शकतं हे आता मैदानामध्ये दिसायला लागलं, हे चित्र मैदानामध्ये दिसायला लागलंय. इथे मात्र थोडीशी चुकी विनय यांची बघायला मिळाली. विकेट किपर ने बॉल मिस केला आणि वाईट +1 अशा 2 रन्स मिळतात. प्रत्येक रन साठी आता चेअर बघायला मिळतोय त्यांच्या टीमच्या डगआउट कडून. अल्हादियन सेल्विन बराचसा संघर्ष आजच्या दिवसामध्ये केलाय त्यांच्या टीमने. त्यांचे खेळाडू सुद्धा इंजर्ड झालेत, त्यांना त्यांच्या रिकव्हरीसाठी त्यांच्या हेल्थसाठी आपण प्रार्थना करूया, जेवढं लवकर मुदतसर बरे होतील. शॉटऑन फुल, तिकडे चेंडू बराच वेळ हवेत आहे. तिथे मात्र जोपर्यंत बॉल फील्ड होईल तोपर्यंत धाव मिळतील. त्या दोन टीमचे कॅप्टन इम्पॉर्टंट मॅच मध्ये चांगला नॉक खेळताना दिसतात. इथे मात्र बॉल हातामध्ये ठेवलाय आणि तो का ठेवला याचा प्रश्नचिन्ह मात्र विकेट किपरच्या, टीमच्या कॅप्टनच्या, टीमच्या ओनरच्या आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये पडलाय. बॉल फेकणं गरजेचं आहे. इतका वेळ बॉल हातात ठेवला ते ओळखलं आणि दोन्ही खूप चांगले खेळाडू आहेत. अक्रम आणि मोहसिन यांच्याकडे बऱ्याच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे क्रिकेटचा, त्यांना माहिती आहे. मात्र इकडे पाणी घेऊन जा मैदानामध्ये लगेच. तिसरी रन घेत असताना थोडीशे इंजर्ड बघायला मिळतात. पाणी असेल आपल्या कमिटीकडे तर अंपायरला सुद्धा घेऊन जा जरा. आमचे अश्विन अंपायर कंटिन्युअस 6च्या 6 मॅच कॉमेंट्री 6च्या 6 मॅच अंपायरिंग करतात. स्कोर 1 मिनिट, 25 रन्स, 25 रन स्कोर कार्ड वरती आहेत. त्यांचं सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे. लगातार 6 मॅच या उन्हामध्ये अंपायरिंग करणं म्हणजेच 12 इनिंग अंपायरिंग करणं सोपी गोष्ट नाहीये. त्यांची साथ दिली अफसरभाई, त्यानंतर मोरे मामा असतील, त्यानंतर आमचे आवी दादा आहेत. सर्वांनी चांगली साथ दिली आजच्या दिवसामध्ये. विशाल दादा यांची खूप मोलाची साथ आणि IGPL कमिटीचे मेंबर्स, सर्वच मेंबर्स त्याची खूप चांगली साथ, चांगली काम त्यांचं या टुर्नामेंटला बघायला मिळत आहे. म्हणजे स्पॉन्सर्सचे बॅनर आपल्याला बघायला मिळतात विकेटच्या मागे. त्या सर्व स्पॉन्सर्स पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आमचे 12 टीमचे ओनर्स त्यांचं सुद्धा आम्ही विशेष सन्मान या स्टेजवरती नक्कीच करू. त्या सर्व ओनर्सचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. थँक्यू. तुमच्या माध्यमातून या 12 संघ आम्हाला खेळताना मैदानामध्ये दिसतात. तनिष दिशा थोडीशी खराब बघायला मिळते. एक्स्ट्राचे रन येतात.
क्वार्टर फायनलची मॅच आहे. या मॅच मध्ये स्कोर कार्ड वरती पहिली बॅटिंग करत असताना धावा लावणं गरजेचं आहे, कारण की त्यांना बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्या होत्या त्या फक्त 1. तिथून मात्र चांगलं कमबॅक केलं या दोन्ही फलंदाजाने. 1 रन वरती 2 फलंदाज बाद होते. तिथून आता स्थिती आपल्याला बघायला मिळते. 26 रन स्कोर कार्ड वरती आहेत. तनिष यांचा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न फसला. गुड लेंथ वरती बॉल पडल्यानंतर, स्लॉट मध्ये बॉल पडल्यानंतर त्याला डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल केला 2 रन साठी अक्रम यांनी, आणि या 2 रन्सने 28 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. 28 एका चांगल्या स्कोर कार्ड कडे वाटचाल चालली आहे. 50+ रन्स इथे आतापर्यंतचे झालेले नाहीयेत, आणि ते 50 रन्स बनण्याचा प्रयत्न अलादी टीमचा आता बघायला मिळतोय. अक्रम यांचा हा फटका दमदार आहे. फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील त्या 2. चांगला फटका. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडलाय तेव्हा तेव्हा हा खेळाडू, हा बॅट्समॅन अक्रम आपल्या टीमच्या मदतीला धावून आलाय. सिच्युएशन कोणतीही असो, त्याचा आक्रमक खेळ मैदानामध्ये त्याने दाखवलाय. त्याचा क्लास त्याने मैदानामध्ये पेश केलाय. ॲज अ बॅट्समन तुम्हाला प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला प्रूव्ह करणं गरजेचं आहे. ॲज अ खेळाडू तुम्हाला क्रिकेट खेळत असताना प्रत्येक मॅच मध्ये स्वतःला प्रूव्ह करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा शॉट ऑन पुल. रिझल्ट तेच. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला. 2 रन्स मिळाल्यात. 32 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 32 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. 3 ओव्हर 32 रन. चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग टीम बघायला मिळते. फक्त 2 फलंदाज बाद झाले आहेत. अजूनही बरीचशी बॅटिंग येणं अपेक्षित आहे. बरीचशी बॅटिंग त्यांच्याकडे बाकी आहे. आता लायसन्स टू हिट स्वतः कर्णधार आहेत, आणि कर्णधाराची साथ द्यायला संघाचे आयकॉन खेळाडू अक्रम. आजच्या दिवसामध्ये प्रथमच बॉलिंग करण्यासाठी प्रथम आलेत. पहिल्यांदा ओव्हर हाताळण्यासाठी संघाचा अजून एक आयकॉन खेळाडू, संघाचा एक यंगस्टर खेळाडू, एक स्टार खेळाडू प्रथम गोलंदाजी मार्क वरती. प्रथम त्यांच्या वर्सेस आपल्याला आता बॅटिंग करत असताना बघायला मिळणार. मोहसेन बेस्ट वर्सेस बेस्टचा बॅटल आता मैदानामध्ये बघायला मिळत आहे. यंगस्टर तनिष चांगलं प्रभावी खेळ त्याचा आजच्या दिवसामध्ये बघायला मिळालं. तर या ओव्हरमध्ये थोडासा लाईन अँड लेंथ ब्रेकची भटकताना बघायला मिळाली. प्रेशर मॅच आहे. प्रेशर मॅच जेवढं जास्त तुम्ही क्रिकेट खेळाल तेवढं तुम्हाला प्रेशर ॲब्झॉर्ब करण्याची त्यांची कॅपेबिलिटी वाढत जाते. त्यासाठी तुम्ही वारंवार क्रिकेट खेळणं गरजेचं आहे, प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होतीये. राईट आर्म ओव्हर द विकेटने प्रथम सज्ज झालाय. हो, लेग कटरचा वापर. पहिलाच बॉल सुंदर बघायला मिळाला. ते बॉल येतोय डॉट. या वेळेला स्लोवर बॉल लेग कटर मध्ये फसवलं. तिकडे बॅक टू द बॉलर खेळलेत, आणि इंडिया फेमस आहे बॅक टू द बॉलर कॅचेस घेण्यासाठी. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅचेस घेण्यामधला सगळ्यात जास्त कॅचेस ज्याने घेतल्यात तो रेकॉर्ड इंडियाचे लेजेंडरी लेग स्पिनर अनिल कुंबळे सरांच्या नावावरती आहे. आणि प्रथम एक चांगले फिल्डर आहेत, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच सोडणार नाहीयेत. डॉट बॉल ज्या 32 रन्स पहिल्या 3 ओव्हर मध्ये म्हणला होता त्याच्यावरती थोडंसं रोख लावतात. थोडासा स्पीड ब्रेकर लावलाय. मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती असलेल्या अक्रमला उरलेल्या 10 बॉल मध्ये जास्तीत जास्त वेळ तुम्ही स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. उस्मान बॅटिंग साठी आलेत. टेनिस क्रिकेट मध्ये एक मोठं नाव आहे, व्यावसायिक दर्जा. उस्मान पटेल, मॅन फ्रॉम तलोजा. इथे मात्र काय घडलंय मैदानामध्ये? अंपायर इथे बोल्ड आहेत का बॅट्समन? बॅट कट. ओके, बॅट कट ऑन हॅट्रिक प्रथम. विकेट हॅट्रिक या पहिल्या दिवसामध्ये आलेली नाहीये. षटकार हॅट्रिक आपण
राहुल यांच्या बॅट मधून बघितली, मात्र विकेट हॅट्रिक अजूनही आलेली नाहीये. आणि विकेट हॅट्रिकचा बॉल खेळण्यासाठी रोहित यादव, यूपी एक्सप्रेस रोहित मैदानामध्ये आल्यात. आता मात्र दोन्ही खेळाडूंसाठी संधी आहे, प्रथम साठी सुद्धा संधी आहे. जर या बॉलवरती विकेट मिळवली म्हणजे हॅट्रिक आली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे मल्लेश भाई यांच्या माध्यमातून. आणि रोहितने या बॉलवरती षटकार घेतला, आता रोहितला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. लोहा गरम आहे, मार दो हातों. लोहा मध्ये बघायला मिळतं. विकेट हॅट्रिक घेतल्यानंतर सेल्फी घेण्यासाठी फॅन मैदानामध्ये धावत आल्यात. ISPL ची टॅगलाईन आहे, गेम बनाएगा नेम. या ओव्हर मध्ये काय कमबॅक केलंय प्रथम यांनी. या बॉल वरती मिळाली ती सिंगल, सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुढे गेले. 33 पहिली रन या ओव्हर मध्ये कन्सिडर झाली आहे. 4 बॉल डॉट, त्याच्यामध्ये एक विकेट हॅट्रिक. पुन्हा एकदा लेग कटरचा वापर, मात्र तिथे दर्जेदार फिल्डिंग. काय स्टॉप केला बॉलला. इथे मात्र फिल्डर सुद्धा चांगली साथ द्यायला लागलेत आपल्या टीमला. लास्ट ओव्हर, 34 रन स्कोर कार्ड वरती आहेत. संघाचे एक सिनियर खेळाडू बॅटिंग साठी मैदानामध्ये आले आहेत, बाबूभाई. 34. पहिल्या ओव्हर मध्ये आलेली 1 रन, चौथ्या ओव्हर मध्ये आल्या त्या 2 रन. 2 बॉलरनी खर्च केल्या त्या फक्त 3 रन, आणि बाकीच्या 2 गोलंदाजांनी खर्च केल्या त्या 31. स्लॉग ओव्हर, लास्ट ओव्हर घेऊन पहिल्या इनिंग मध्ये अतुल आलेत. गोलंदाजीसाठी अतुल, फलंदाजीसाठी अक्रम. ए फॅक्टर दोन्ही बाजूला बघायला मिळते. अंपायर सुद्धा आमचे अश्विन आणि अफसर. पूर्ण ए फॅक्टर मैदानामध्ये बघायला मिळत आहे. मात्र A1 गेम कोणत्या खेळाडूची मैदानामध्ये बघायला मिळणार, तो अक्रम असेल की अतुल. इम्पॉर्टंट मॅच आहे, क्वार्टर फायनलची मॅच. जिंकणारी टीम या चमचमत्या IPL सीझन 2 च्या ट्रॉफीवरती, एक तरी ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल, आणि ती मॅच मैदानामध्ये रंगली आहे. IPL सीझन 2 ची सुरुवात झाली आहे, पहिला दिवस, शेवटची मॅच. इथे मात्र 2-2 क्षेत्ररक्षकांना चकवून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. 2 बॉल्स होते, हा चौकार. इथे काय घडलंय, जिथे कॅच घेण्याची संधी होती, विकेट मिळण्याची संधी होती, डॉट बॉल मिळण्याची संधी होती, ती संधी गेली आणि 4 धावा सुद्धा कन्सिडर केल्यात. थँक्यू. ज्या प्रकारे अक्रम बॅटिंग करतात ना, असं वाटतंय दुपारी लंच मध्ये नशीबच खाऊन आलेत. अक्रम यांच्या स्लॉट इंजर्ड, तिसरी रन घेत असताना ते पडले होते. पडलेत, धडलेत, मात्र आपल्या टीमला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेत. स्लोअर बॉल बॅटच्या जवळ सेट झालेल्या फलंदाजाला, पाणी घेऊन जा मैदानामध्ये. सेट झालेल्या फलंदाजाला तुम्ही टाकलात तर तो ही संधी सोडणार नाहीये.
ना सूरत देखता है ना मुहूर्त देखता है, ये बल्लेबाज सिर्फ अपने टीम की जरूरत देखता है. जेव्हा जेव्हा टीम अडचणीत तेव्हा तेव्हा अक्रम यांचा खेळ दर्जेदार आक्रमक. चार बॉल बाकी आहेत. चांगल्या पद्धतीने खेळले आहेत. एक रन झाली आहे. इथे थ्रो खूप जास्त चुकीचा आहे. बऱ्याच वेळ होता थ्रो करण्यासाठी. रनआउट स्वरूपात स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली बाबूभाई यांनी. एक रन जरूर मिळते. चांगली गोष्ट बघायला गेली बॅटिंग टीम साठी तर त्यांचे अक्रम पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलेत. पहिल्याच बॉलवरती अतुल यांनी विकेट मिळवली असती जर ती कॅच दोन खेळाडूंच्या हाताला लागून चौकार गेला. हा दुसऱ्या रनवरती फलंदाज बाद झाले. त्यानंतर मात्र षटकार घेतला. त्यानंतर आलेली ही सिंगल स्कोर कार्ड वरती रन्स लागल्यात त्या. पंचेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा एकदा 50 प्लस टार्गेट स्कोर कार्ड वरती लागण्यासाठी सज्ज झालाय अल्हादी अँड सेल्विन संघ. अतुल यांचा बॉल शॉर्ट समोर दिशेला. बोलतात ना फिटनेस काय इम्पॉर्टंट आहे तर पियुष कडे बघितल्यानंतर कळतं. जर तुम्हाला दर्जेदार खेळ करायचा आहे, जर बॅटिंग होत नाहीये, बॉलिंग चांगली होत नाहीये, फिल्डिंग करून मी आपल्या टीमसाठी रन वाचवेन, एफर्ट लावेन आपल्या टीमसाठी. कारण की जर लास्टच्या दोन्ही बॉलसाठी अक्रम उभे राहिले असते ना तर एक दोन मोठे फटके अजून बघायला मिळाले असते. लेग साईडला बॉल वळवला, तिकडे क्षेत्ररक्षक बॉलवरती येतात, तिकडे कॅच ड्रॉप होतीये. सिंगलचा कन्व्हर्जन दुसरी मध्ये बघायला मिळतंय आणि 2 धावा बघता बघता पूर्ण केल्यात. प्रत्येक रनला खूप इम्पॉर्टन्स आहे. इकडे तिसऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतात. 2 रन मिळतात. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये या. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा. 47 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. 47 जर 2 रन आल्या लास्ट बॉल वरती तर 50चं टार्गेट. 4 आल्या तर 52चं टार्गेट आणि जर 6 आल्या तर 54चं टार्गेट. मात्र काय होईल? अतुल किती रन कन्सिडर करतात लास्ट बॉल वरती? शॉर्ट बॉल, तिकडे मोहित यांच्या हातामध्ये चेंडू गेला. लास्ट बॉल आला डॉट. 47 वरती स्कोर कार्ड स्थिर बघायला मिळतंय. येणारे 30 बॉल आणि 48 धावांचे टार्गेट म्हणजेच क्वार्टर फायनलचा हा सामना एक तर्फा तर होणार नाहीये. हाय व्होल्टेज होईल यात आता ती मात्र शंका नाहीये. समोरच्या टीमकडे सुद्धा दर्जेदार गोलंदाजी आहे. विनर वर्सेस विनरची मॅच खेळले होते दोन टीम. आता मात्र क्वार्टर फायनल खेळतात. एकदा उमेश वॉरियर संघाने परास्त केलं होतं. आता संधी आली आहे अल्हादी अँड सेल्विन टीम कडे त्या इक्वेशनला बरोबर करण्याची. मात्र ही मॅच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. क्वार्टर फायनलची मॅच जिंकणारी टीम आमच्या या ICPL च्या चमचमत्या ट्रॉफीवरती नाव कोरेल. त्यासाठी पहिला संघ आम्हाला कोणता मिळेल तो असेल उमेश वॉरियर किंवा असेल अल्हादी अँड सेल्विन. अल्हादी सेल्विन टीम फिल्डिंग साठी मैदानामध्ये उतरल्यात. बॉल मैदानामध्ये जायचे आहेत नवीन.
मी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेला उमेशजी ठाकूर साहेब उपस्थित आहेत, त्यांना विनंती करेल की स्टेजवरती येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. जायचं आहे उमेश वडवळ संघ आणि त्यांच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी या टीमचे ओनर उमेशजी ठाकूर साहेब उपस्थित आहेत. उमेश दादांनी विनंती करेल की या व्यासपीठावरती बसून मॅचचा आनंद घ्यायचा आहे. टीम क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचली. आता 30 बॉल मध्ये 48चं टार्गेट आहे. टीमकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे. मात्र समोरची टीम सुद्धा चांगला संघर्ष करून लास्टच्या मॅच पर्यंतचा प्रवास बघायला मिळाला. अक्रम, सौरभ, त्यानंतर रोहित. या मॅच मध्ये मोहसिन यांच्या गोलंदाजीवरती जास्तीत जास्त भर असणार आहे, कारण की जास्तीत जास्त जबाबदारी मोहसिन यांची असणार आहे. आज गोलंदाजीमध्ये सुंदर दिवस गेला मोहसिन यांचा. मात्र लास्ट मॅच, इम्पॉर्टंट मॅच, क्रुशियल मॅच मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करणार. एकही मॅच मध्ये फलंदाजीमध्ये चमकलेला नाहीये. पहिल्या 2 मॅचेस मध्ये असफल ठरलाय. मात्र जी फिल्डिंग त्याने केली आहे त्याने प्रभावित केलंय पूर्ण दिवसामध्ये. पियुष, या मैदानाचा चांगलाच अंदाज आहे. बऱ्याच वेळेला चांगले चांगले नॉक्स त्याने खेळले आहेत क्रुशियल मॅचेस मध्ये. या आधीची टुर्नामेंट इथला प्रीमियर लीग मध्ये चमकदार कामगिरी केली होती ॲज अ ऑलराऊंडर. मोहसिन वर्सेस पियुष. रन चेस इज ऑन. पहिला बॉल, इनसाइड आउटचा फटका. तिकडे मात्र सिंगल तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न होता. प्रत्येक रन साठी आता चेअर होणार आहे, कारण की जिंकणारी टीम पोहोचेल ती म्हणजेच टॉप 3 मध्ये. चॅम्पियन बनण्याचं स्वप्न प्रत्येक संघ घेऊन मैदानामध्ये उतरतो. पहिल्या दिवसामध्ये 4 संघ उतरले होते, त्यामध्ये स्वामिनी 11 संघ आणि त्याचबरोबर जीके टायगर संघ. 2 संघांचा प्रवास या आधीच्या मॅच पर्यंत संपलाय. आता 2 संघ जे लढत करतात एकमेकाला लढत देत आहेत. स्टेप आउट केलाय. पुलचा फटका दमदार बघायला मिळाला. तिकडे डबल रन झाल्यात. आता मात्र रणनीती क्लिअर आहे, स्ट्रॅटेजी क्लिअर आहे. डबलचे फटके जास्तीत जास्त कन्व्हर्ट करायचे आहेत. त्याचबरोबर चुकीच्या बॉलवरती अटॅक करायचा आहे. त्याच इराद्याने लायसन्स टू हिट देऊन मैदानामध्ये पाठवलंय पियुष दर्शनम यांना. 4 रन आल्यात पहिल्या 2 बॉलवरती. गोलंदाजी मार्क होते कॅप्टन मोहसिन. शॉर्ट बॉल सुंदर पद्धतीने पुल केलाय लेग साइडला. तिकडे बॉल सहा रन. 3 बॉल मध्ये 6. 30 बॉल मध्ये 48 बनवायचे आहेत. पहिल्या 3 बॉल होते 6 रन आल्यात. 42 धावांची अजूनही गरज आहे. 27 बॉल आणि 42 रन. शॉर्ट बॉल तिकडे मिड ऑफला क्लिअर केलाय. मात्र तिकडे बाउंड्री लाईन वरती जे फिल्डर आहेत ते बॉलला कव्हर करतात. आशिष. धाव मिळतील त्या 2. 4 बॉल 8 रन. आजच्या दिवसामध्ये सर्वात जास्त रन या मॅच मध्ये कन्सिडर केल्यात मोहसिन यांनी. या आधीच्या 3 मॅचेस मध्ये 6च्या वरती रन त्यांनी कन्सिडर केल्या नव्हत्या. सो चांगलं क्रिकेट पहिल्या 4 बॉल वरती पियुष यांनी दाखवलं मैदानामध्ये. अजूनही विकेट पासून लांब ठेवला. या वेळेला गॅप शॉट सिलेक्शन मध्ये धावा मिळतील त्या 2. 10 रन्स आल्यात पहिल्या ओव्हर मध्ये. अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉल 10 रन्स.
5 बॉल 10 रन्स. यावेळेला लटकलेत आउटसाइड ऑफ स्टंप. तिकडे बाबाबाई यांच्या अप्रतिम कॅच बघायला मिळाला. रोहित स्वतःला सेट केलं होतं कॅच खालती, मात्र त्यांच्या मागून येऊन कॅच घेतला इस्माईल भाई यांनी. शेवटच्या बॉल वरती विकेट मिळाले. चांगला स्टार्ट मिळाला होता. लास्ट बॉल वरती चौकार इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न फसला. चांगली विकेट डगआउटच्या दिशेने आली आहे. त्याचं काम त्यांनी केलंय. 5-6 बॉल फेस करत असताना 10 रन्स आपल्या टीमसाठी बनवल्यात. आता 24 बॉल मध्ये 38 ची गरज आहे. बॅटिंग साठी गेलेत मैदानामध्ये. प्रथम साजिद स्ट्राईक एंड वरती साजिद आलेत. नॉन स्ट्राईक एंड वरती उभे होते पहिल्या ओव्हर मध्ये. आता गोलंदाजी मार्क वरती उस्मान राजभाई उर्फ उस्मान. आमचे रोहित आधीच टेन्शन मध्ये येतात बाउंड्री वरती. ज्यांना जेव्हा फिल्डिंगला पाठवतात एक स्माइल देतात ते. इकडे वॉन्डल्यांच्या बाहेर स्वतः संघाचे ओनर सुद्धा कॅल्क्युलेट करतात सगळ्या गोष्टी. यावेळेला पहिलाच बॉल डॉट आलाय. तेवीस बॉल आणि 38 धावांची गरज आहे. 23 मध्ये 38. बरीचशी बॅटिंग लाईनअप अजूनही मैदानात येणं बाकी आहे. मोठी बॅटिंग लाईनअप आहे. जिकडे विनय अजूनही डगआउट मध्ये आहेत. मोहित असे असताना दोन यंगस्टर बॅटिंग करतायत. यावेळेला खूप जास्त जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. 2 बॉल डॉट आलेत. प्रत्येक डॉट बॉल ट्रॉफीच्या जवळ टॉप 3 च्या जवळ येऊन जाईल फिल्डिंग करणाऱ्या टीमला आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला लांब घेऊन जाईल. यंगस्टर आहेत. दोन्ही यंगस्टर मैदानामध्ये आहेत. दोन डॉट बॉल. 22 बॉल 38. स्लॉट मधल्या बॉलला समोरच्या दिशेला उडवला. तिकडे सिंगल तर आली आहे. बॉल होती सौरभ. सुंदर फिल्डिंग. आज सौरभ यांनी बॅटिंग करत असताना फिल्डिंग करत असताना खूप चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी केली आहे. ते सौरभ एक बॅकवर्ड रनिंग कॅच त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. आजच्या दिवसातील सर्वात सुंदर कॅच सौरभ यांनी घेतली आहे. प्रथम यावेळेला स्लॉट मधल्या बॉलला मिस केलाय. पहिलाच बॉल फेस करत होते. अशा वेळेला समोरच ठेवलाय बॉलचा टप्पा. एकाच टप्प्यावरती गोलंदाजी करतायत आउटसाइड ऑफ स्टंप. 5 बॉलवरती 10 रन आल्या होत्या. त्यानंतरच्या मात्र 4 बॉल मध्ये नंतरच्या 5 बॉल मध्ये फक्त एकच रन आली आहे. 11 रन स्कोर कार्ड वरती आहेत. या ओव्हर मध्ये 4 बॉल झालेत. पियुष एक बॉल डॉट झाले होते. ते 5 बॉल मध्ये मी असं म्हणतोय की एकच रन आले. आता मात्र विकेटची संधी आहे. कॅच खालती अक्रम आणि एक क्षेत्ररक्षक आलेत मात्र कॅच घेतलाय. प्रथम यांची विकेट खूप स्वस्तामध्ये मिळाली आहे. एकही रन न करता प्रथम डगआउटच्या दिशेने आलेत. लास्ट मॅच मध्ये सुद्धा 0 वरती बाद झाले होते. बॅटिंग परफॉर्मन्स अतिशय खराब या सीझन मध्ये प्रथम यांचा बघायला मिळाला. ज्या प्रकारे गोलंदाजी करत असताना प्रथम यांनी गोलंदाजी केली होती. 1 रनची ओव्हर हाताळली होती. त्याच प्रकारची ओव्हर उस्मान आपल्या टीमसाठी हाताळतात. मोहित सक्सेसफुल कॅप्टन या सीझनचे आतापर्यंत बघायला मिळतात. मात्र ही मॅच इम्पॉर्टंट आहे. ही मॅच जिंकणारी टीम टॉप 3 मध्ये प्रवेश करेल.
तुम्ही किती प्रवास चांगला केला लीग मॅचेस मध्ये हे काहीच मायने ठेवत नाही जोपर्यंत तुम्ही क्वालिफाय करत नाहीत. ते क्वालिफायची मॅच मैदानामध्ये रंगली आहे. ही मॅच जिंकून आपल्या टीमला पुढे घेऊन जायचं आहे, चॅम्पियन जर बनवायचं आहे तर उर्वरित बॉल वरती धावा बनवाव्या लागतील. सो वाईट बॉल. येस, बॉल दिख रहा नहीं है. मी बॉल मिस केलाय. बॉलची लाईन पूर्णतः मिस केली आहे. ही ओव्हर अतिशय सुंदर, एक मोठ्या मॅच मध्ये एक दर्जेदार खेळ, दर्जेदार ओव्हर हाताळली आहे ती उस्मानियाने. मी फिल्डिंग टीम विनंती करेल की लगेच बॉलिंग चेंज करा. वेळ झालाय, 6:30 वाजायला आले आहेत. अजून 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. सनलाइट चा अभाव थोडा थोडा बघायला मिळतोय. बारा रन स्कोर करावे लागलेत. 18 बॉल मध्ये 36चं इक्वेशन आहे. 50-50 इक्वेशन आहे. इथून बॅट्समॅन कडे सुद्धा समान संधी आहे, बॉलर कडे सुद्धा समान संधी आहे. 18 बॉल आणि 36 रन. 18 बॉल 36. गोलंदाजी मार्क वरती यूपी एक्सप्रेस रोहित यादव. रोहितने मात्र त्याची जागा आज सिद्ध केली आहे टीम मध्ये. बॅटिंग करत असताना सुद्धा चांगली बॅटिंग, प्रत्येक मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली आहे. या मॅच मध्ये कशी बॉलिंग करणार. पहिलाच बॉल बॅक ऑफ द हँड, तिकडे लेग साईडला बॉलला फिरवलाय. धाव मिळते त्या 2. पहिलाच बॉल लेग कटरने सुरुवात केली आहे. बराच वेळ चेंडू हवेत आहे. तिकडे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली स्वतः सेटल करतोय. मात्र श्रेयस याने कॅच ड्रॉप केला या मॅच मध्ये. कॅच ड्रॉप, जिकडे एकही धाव नसते तिथे मात्र 3 रन दिल्यात. प्रत्येक रन इम्पॉर्टंट आहे. एक एक रन ठरवेल की IGPL सीझन 2 च्या टॉप 3 मध्ये पहिली टीम कोणती प्रवेश करेल. उमेश वॉरियर्स की अल्हादियन सेल्विन. यावेळेला चांगल्या पद्धतीने खेळलेत. तिकडे मात्र रन्स मिळतील त्या 2. सुंदर गोलंदाजी, ज्या प्रकारे बॅट्समॅनने फुटवर्क दाखवला होता त्याला चेस केलं आणि सुंदर टप्पा बघायला मिळाला रोहित यांचा. 20 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 28 रन उर्वरित बॉल वरती बनवायचे आहेत. 14 बॉल 28. या मॅचला जर जवळ करायचं असेल ना, जवळ यायचं असेल मॅच मध्ये, तर एक षटकाराचा गरज आहे आणि तो षटकार येणाऱ्या 3-4 बॉल मध्ये खेचावं लागेल. तिकडे मात्र यूपी एक्सप्रेस कोणती जागा देत नाहीयेत.
बॅट्समॅनला व्हेरिएशन दाखवतात, कधी ऑफ कटर, कधी लेग कटर, कधी यॉर्कर. पुन्हा एकदा बॅक ऑफ द हँड, त्याला हेलिकॉप्टर मध्ये कन्वर्ट केलंय. तिकडे क्षेत्ररक्षक बॉल खालती आले. उस्मान 1 रन वरती समाधान मानावं लागेल. तेरा बॉल आणि 27 धावा. 13 बॉल मध्ये 27. डॉट बॉल आलाय. रोहित यादव यांची ही ओव्हर त्यांच्या टीमसाठी कामी आली आहे. सुंदर ओव्हर रोहित यांची बघायला मिळाली. जेवढा विश्वास त्यांच्या कर्णधाराने त्यांच्यावरती दाखवला होता त्याच्यावरती सार्थ ठरलेत. आज मात्र प्रभावी कामगिरी रोहित यांनी या मैदानामध्ये केली आहे. चला फिल्डिंग टीम, मी विनंती करेल जास्त वेळ घेऊ नका प्लीज. अक्रम लगेच फिल्डिंग सेट करा. 12 बॉल आणि 27 रन. 12 बॉल मध्ये 27. मॅचची सर्वात इम्पॉर्टंट ओव्हर आता स्वतः पेश करायला आलेत ते अक्रम. स्वतःवरती जबाबदारी घेतात मॅचची. आणि ही मॅच जर सोडवायची आहे ना आता बॅटिंग टीमला या ओव्हर मध्ये कम से कम 15 रन्स तरी बनवावे लागतील. 15+ रन्स बनवावे लागतील या ओव्हर मध्ये, ज्याकरता लास्ट ओव्हर मध्ये धावा त्यांच्यासाठी बाकी राहतील 10 ते 12. आणि तो प्रयत्न करावा लागेल. एक तर करावा लागेल नाहीतर हरावा लागेल. साजिद ओपनिंगला गेले होते. अभी कुछ देखना नहीं, अभी बस घुमाना है. दे घुमा के बॅटिंग करायला लागेल. हो लेग कटरचा वापर केला पहिल्याच बॉल वरती. तिकडे मात्र सिंगल मिळते. उद्याचे जे 40 संघ खेळणार आहेत, परवा 40 संघ खेळणार आहेत, 8 टीमचे कॅप्टनला विनंती असणार आहे तुमचे सर्व खेळाडू आम्हाला व्हाईट ट्रॅक मध्ये पाहिजेत. व्हाईट ट्रॅक कंपल्सरी असणार आहे. पहिल्या दिवसामध्ये ज्या खेळाडूंकडून ज्या चुका झाल्यात त्या आम्हाला रिपीट करायच्या नाहीये. दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी आपण काही एक्सक्यूज ऐकून घेतलेत, मात्र यानंतर घेणार नाही आहोत. मोहित त्यांचा फटका फसलाय. कॅच खालती स्वतः गोलंदाज अक्रम आलेत. या मॅच मध्ये पूर्णतः जान टाकण्याचं काम अक्रम यांच्या गोलंदाजीने केलं. आता अक्रम विकेट मिळाले. मोहित यांची कॅप्टनला डगआउटच्या दिशेने पाठवलाय. त्याचबरोबर बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल या मॅच मधला विनय वर्सेस अक्रम. जर ही मॅच विनयच्या संघाला जिंकायची आहे, उमेश वॉरियर संघाने जिंकायची आहे, तर विनयची बॅट चालणं गरजेचं आहे. 10 बॉल बाकी आहेत, 26 रन बनवायचे आहेत. आणि याआधी बऱ्याच वेळेला विनय मोरे याने हा कारनामा केला आहे. IGPL इथला जुहू परिसरातील वंडर बॉय, एक अष्टपैलू खेळाडू, मात्र तो खेळ त्याला करायचा मैदानामध्ये. वेळ घेऊ नका फिल्डिंग टीम प्लीज. मी रिक्वेस्ट करेल फिल्डिंग टीम टाइम घेऊ नका. 10 बॉल 26 रन. 4 बॉल खूप निर्णायक आहे त्या ओव्हर मध्ये. दहा बॉल 26 रन. अक्रम टू विनय. यावेळेला हा बॉल पडल्यानंतर बराच बाहेर निघालायचा. वाईट बॉल. 10 बॉल 25. उमेशदा बघायला गेलं 10 बॉल 25 म्हणजे 4 षटकारांचा गेम आहे. आणि 4 षटकार मारण्याची क्षमता विनयमध्ये आहे. जर तो शेवटच्या बॉल पर्यंत विकेटवरती उभा राहिला तेही 4 षटकार येऊ शकतात. मात्र अक्रम कशा प्रकारे गोलंदाजी करणार.
काय बॉलने वळण घेतलाय, पडल्यानंतर शोल्डर हाईटने स्टंप वरतून बॉल गेलाय. अक्रम डॉट बॉल टाकतात. 9 बॉल मध्ये आता 25 रनची गरज आहे. 9 बॉल 25. 9 बॉल आणि 24 रन. वाईट बॉल आलाय. 9 मध्ये 24. आमच्या व्यासपीठावरती उमेश वडे संघाचे ओनर बसलेत. त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा प्रेशर आहे, कारण की 9 मध्ये 24 बघायला गेलं तर अपेक्षा असेल त्यांना की एकाच दुसरा एट तरी या ओव्हर मध्ये आला पाहिजे. आपल्या टीमसाठी बरीचशी मेहनत करतो अक्रम. इंजर्ड आहेत मात्र आपल्या टीमसाठी 100% एफर्ट देत आहेत. 9 बॉल आणि 24 रन. स्टेप आउट केलंय. तिथे मात्र फसवलं. वाईट बॉल जरूर टाकलाय, मात्र स्टंपिंग स्वरूपात या मॅचची गोल्डन विकेट. ज्या खेळाडूवरती अशा अपेक्षा लावल्या होत्या संघाने, तो खेळाडू काही न करता 0 वरती डगआउटच्या दिशेला येतोय. आता 9 बॉल मध्ये 23 रनची गरज आहे. नऊ बॉल आणि 23 रन. मॅचला शेवटच्या ओव्हर मध्ये घेऊन जायचं असेल तर या 3 बॉल मध्ये 6 ते 8 धावा बनवाव्या लागतील. लास्ट ओव्हर मध्ये जर तुम्हाला या रनचेस करायचे असतील, या 23 धावा बनवायच्या असतील, तर लास्ट ओव्हर मध्ये 15 पर्यंत धावसंख्या जर तुम्ही ठेवली तर रनचेस होऊ शकतं. मात्र त्यासाठी या 3 बॉल मध्ये 8 रन्स येणं गरजेचं आहे. आणि तो प्रयत्न तनिष करणार का, ती साथ साजिद देणार का? फिल्डिंग टीम मी विनंती करेल, प्लीज. आम्ही समजू शकतो की इंजरी आहे, त्या इंजरी मध्ये सुद्धा खेळ करतोय, मात्र खूप वेळ झालाय. नऊ बॉल 23. या वेळेला समोरून बॉलला वळण दिलंय. विकेट वरती विनयचा उभं राहणं गरजेचं होतं. लास्ट ओव्हर अजूनही बाकी होते, अशा वेळेला विनय याच ओव्हर मध्ये विकेट देऊन डगआउटच्या दिशेला आलेत. अडचणीत सापडले टीम. 8 बॉल मध्ये 23. ओ वॉट बॉल. आता फक्त बघत राहिलेत. आता फक्त खेळ विकेट किपर आणि बॉलर मध्ये चालू आहे. तीन बॉल मिस केले. त्या 3 बॉल वरती रन येणं गरजेचं होतं. ते 3ही बॉल मिस झालेत. चला 5वा बॉलर वापरायचा लगेच. 1 ओव्हर आणि 4 षटकार खेचायचे जर टीमला टॉप 3 मध्ये घेऊन जायचं आहे. चला लवकर बॉलिंग चेंज लवकर करायचा. गोलंदाजी मार्क वरती. चला मी अक्रम विनंती करेल लगेच बॉलिंग सेट करायचं, बॉलर सेट करायचा लवकर.
क्वार्टर फायनलची मॅच 6 बॉल मध्ये 23 रन. जिथे विकेट जायला सुरुवात झाली, पियुषची विकेट जिथून आली तिथून मात्र कमबॅक करू शकलेला नाहीये टीम. तिथून मात्र इन पार्टनरशिप बिल्ड करता आलेली नाहीये. एक चांगली पार्टनरशिप जर लागली असती तर मॅच बनली असती. मात्र प्रथमने निराश केला, त्यानंतर विनयने या मॅच मध्ये मोहितने निराश केला. 6 बॉल मध्ये 23 रन. मॅच अजूनही संपलेली नाहीये. अशाच प्रकारचं इक्वेशन होतं 2019च्या वर्ल्ड कप मध्ये, T20 वर्ल्ड कप मध्ये, जिकडे स्ट्राईक एंड वरती कार्लोस ब्रॅथवेट होता आणि गोलंदाजी मार्क वरती बेन स्टोक्स, त्याच्यावरती 4 षटकार खेचले होते. श्रेयश गोलंदाजी मार्क वरती श्रेयश. चला फिल्डिंग लावा, वेळ घेऊ नका फिल्डिंग टीम. साजिद वाईड बॉल. 6 बॉल मध्ये आता 22, 3 षटकार 1 चौकार. नाही 23 होता. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला, 2 रन झाल्यात. येस, 5 बॉल आणि 20 रनची गरज आहे. 5 बॉल 20. एक मोठा फटका. पुन्हा एकदा मॅच मध्ये जान टाकू शकतो, मात्र चुकीच्या दिशेला फटका. तिकडे 2 रन धावून पूर्ण झाल्यात. 4 बॉल 3 षटकार, 2 चांगले बॉल. अल्लादीन सेल्विन टीमला टॉप 3 मध्ये घेऊन जाऊ शकतात आणि 3 चांगले फटके. साजिद पूर्ण दिवसभर त्यांनी बॅटिंग केली आहे, काही चमकदार कामगिरी झालेली नाहीये, मात्र संधी आली आहे त्या पूर्ण परफॉर्मन्सला स्टार परफॉर्मन्स मध्ये कन्वर्ट करण्याची. ऑल मिस केलाय, बॉल मिस केलाय की टॉप 3 चॅम्पियन म्हणण्याचं स्वप्न मिस केलंय. ऑन पेपर किती स्ट्रॉंग संघ असला तरी ऑन ग्राउंड परफॉर्मन्स जे स्ट्रॉंग देतात तीच टीम पुढे जाते. या वेळेला बॉल कव्हर करू शकलेला नाही. डिस्टन्स फलंदाज बाद झालेत. 2 बॉल मध्ये 18 रन्सची गरज आहे. चला फिल्डिंग टीमला विनंती आहे की जागेवरतीच राहा. फिल्डिंग सेट कोणतेही डिस्कशन नको आहे. दोन बॉल आणि 18 रन्स. एक बॉल फक्त आता औपचारिकता बाकी आहे. एक बॉल लिगल टाकणं बाकी आहे आणि त्या बॉल नंतर आपल्याला टॉप 3 मध्ये अल्लादीन सेल्विन संघ बघायला मिळणार आहे. आणि इकडे जे चांगले खेळले आहेत ते मात्र टॉप 3 मध्ये गेले आहेत. उमेशजी ठाकूर साहेबांचा मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करेन. त्यांच्या माध्यमातून उमेश वारियर संघ मैदानात उतरला. साहेब चांगला खेळ तुमच्या टीमने केलाय. ऍट द मुमेंट जो संघ चांगला मैदानावरती खेळ करतो त्या 5 ओव्हर मध्ये ती टीम जिंकते आणि तो खेळ त्यांच्या ऑपोजिट टीमने दाखवला अल्लादीन सेल्विन. मी त्यांच्या पूर्ण टीमला विनंती करेल की फायनल डे मध्ये वेळेवरती उपस्थित राहायचंय आणि उद्याच्या 4 टीम आणि परवाच्या 4 टीम व्हाईट ट्रॅक कंपल्सरी आहे आणि जर नसतील तर व्हाईट ट्रॅक नसेल त्या खेळाडूची त्याला खेळायला अलाउड करणार नाहीये. हा कमिटीचा नियम आहे. खूप सुंदर खेळ गेला. हार्ड लक लास्ट मुमेंट वरती, त्या क्रुशियल मुमेंट वरती, क्रंच मुमेंट वरती तो गेम दाखवू शकलेला नाहीये. तो विनय असतील त्यानंतर मग प्रथम, मात्र पूर्ण दिवसभर खूप सुंदर खेळ केला. हा एक catches खूप इम्पॉर्टंट आहेत. टेक द कॅचेस अँड विन द मॅचेस.